मित्रांनो, गेल्या वर्षी 26 जानेवारीला आलेला ऋतिक स्टारर फायटर आणि या वर्षी म्हणजे आज पुन्हा 26 जानेवारीच्याच पूर्वसंध्येला आलेला अक्षय कुमार स्टारर स्कायफोर्स यांच्या कथेत किंवा सादरीकरणात काही समानता आहे का, याची सध्या सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. मित्रांनो, दोन्ही सिनेमे इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानला दिलेल्या एअर स्ट्राईकवर बेतलेले असल्याने सादरीकरणात समानता असणं साहजिक आहे, पण कथेत मात्र काहीच समानता नाही. हे मी आता स्कायफोर्स बघून आल्यावर सांगू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे स्कायफोर्सचा अगदी थोडक्यात. मित्रांनो, स्कायफोर्स ही सत्यकथा आहे. मरणोत्तर तब्बल 23 वर्षांनी महावीर चक्राने ज्यांना सन्मानित केले गेले अशा स्क्वॉड्रन लीडर अजमादा बी देवय्या यांची ही कथा आहे. मित्रांनो, हे एकमेव मरणोत्तर महावीर चक्र आहे जे इंडियन एअरफोर्सने प्रदान केले आहे. 1965च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात इंडियन एअरफोर्सने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर मिसिंग झालेल्या देवय्या यांना नेमके कसे वीरमरण आले याचा शोध लागण्यासाठी त्यावेळचे त्यांचे बॉस म्हणजे ग्रुप कॅप्टन OP तनेजा यांना जवळपास 20 वर्षे लागली आणि त्यानंतर त्यांना भारत सरकारतर्फे मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. त्याची ही कथा आहे. देवय्या यांच्या रोलमध्ये आहे वीर पहारिया हा नवोदित अभिनेता आणि तनेजा यांची भूमिका साकारली आहे अक्षय कुमार. कथेचा थोडक्यात आशय मी इथे सांगितला आहे, त्यामुळे अधिक सविस्तरपणे सांगणं स्पॉइलर ठरेल. मित्रांनो, कार्ल ऑस्टिन, संदीप केवलानी आणि नीरेन भट्ट या त्रिकुटाने जास्त काही लांबण न लावता पटकथा लिहिल्याने चित्रपटाची लांबी केवळ 2 तासांची आहे. ही जमेची बाब. आणखी एक जमेची बाजू म्हणजे एक कथा 1965च्या युद्धाची असली तरी, म्हणजे ही पिरियड फिल्म असली तरी दिग्दर्शक जोडी संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर यांनी त्याचे सादरीकरण किंवा त्याला जो दिलेला लुक आणि फील बऱ्यापैकी ट्रेंडी अथवा मॉडर्न आहे. त्याला कुठला कलर टोन बॅक इयर्सचा दिलेला नाही आहे. त्यामुळे सिनेमाच्या बहुतांश फ्रेम्स या फ्रेश वाटतात. इंटरव्हलच्या आधी असलेले एअरफोर्स ट्रेनिंगची जी काही दृश्य आहेत आणि युद्धाची जी काही ॲक्शन दृश्य आहेत ती छान जमली आहेत, जी ऋतिकच्या फायटरमधील सीन्सची आठवण करून देतात. इंटरव्हल नंतरचा बहुतांश भाग हा देवय्या यांच्या मिसिंग नंतर काय झाले याचे इन्व्हेस्टिगेशन करणारा आहे, ज्यात ॲक्शन कमी आहे. पटकथा लिहिताना मला ठळकपणे जाणवलेली निगेटिव्ह बाब मी इथे सांगतो, जी येते इंटरव्हलच्या नंतर. देवय्या यांचे शौर्य किती मोठे होते, ते पाकिस्तानमध्ये थेट सरगोदा एअरबेसपर्यंत कसे पोहोचले. स्टार फायटर नामक अत्याधुनिक, त्यावेळेच्या अत्याधुनिक अशा अमेरिकन बनावटीच्या फायटर प्लेनला या देवय्यांनी एकट्याने कसे हाणून पाडले आणि त्यांच्या या शौर्यामुळे अमेरिकेला पुढे त्यांच्या विमानांच्या तंत्रज्ञानामध्ये कसा बदल करावा लागला, हे जे खूप ऐतिहासिक ठरलं. हा सर्व जो भाग आहे, जो ज्या परिणामकारकरित्या समोर यायला हवा होता, तो तितक्या परिणामकारकरित्या येत नाही. म्हणून 23 वर्षानंतर इंडियन एअरफोर्सने ज्यांना एकमेव मरणोत्तर महावीर चक्र प्रदान केले त्यांचे शौर्य किती मोठे होते किंवा त्यांचे महत्त्व किती आहे हे तेवढ्या इंटेन्सिटीने प्रेक्षकांसमोर येताना दिसत नाही. आणि हीच नेमकी एक बाब मला इथे निगेटिव्ह वाटली. शिवाय पटकथेत वीर पहारियाच्या भूमिकेला आणखी स्कोप अपेक्षित होता, जो न देता अक्षय कुमारच्या भूमिकेला जास्त महत्त्व दिल्याचं मला इथे जाणवलं, जे खरं तर हिरो म्हणून अपेक्षित आहे पण पटकथेच्या दृष्टीने चुकीचं आहे. इथे पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या तिन्ही बाबतीत चित्रपट थोडा कमी पडला आहे असं मला जाणवलं. पण असे असूनही ओव्हरऑल हा अगदीच टाकाऊ अथवा सबशेल फेल ठरावा असाही अटेम्प्ट नाही आहे. मित्रांनो, अक्षय कुमार आणि नवोदित वीर पहारिया या दोघांची कामे चांगली झाली आहेत. त्यांच्या जोडीला सारा अली खान आणि निम्रत कौर यांनी सुद्धा त्यांच्या वाटेला छोट्याशा का होईना पण ज्या भूमिका आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. इथे बॉलिवूड स्टाईल टिपिकल हिरोबाजी अथवा डायलॉगबाजीला जाणीवपूर्वक कमी ठेवले आहे अथवा टाळले आहे असल्याचं मला जाणवलं. जे ओके असलं तरी मात्र मास ऑडियन्सला अशा सिनेमात, पॅट्रिओटिझम असलेल्या सिनेमात अपेक्षित असतं, जे त्यांना एखाद्या वेळेस नाही पटणार. देशभक्तीच्या भावनेने थिएटरमध्ये अगदी उत्स्फूर्त टाळ्या किंवा शिट्ट्या पडतील अशी दृश्ये मात्र स्कायफोर्समध्ये नाहीत. सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन सीन्समधील जे स्पेशल इफेक्ट्स आहेत किंवा डायरेक्शन आहे ॲक्शन्सचे ते असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, एडिटिंग असेल, या सगळ्या टेक्निकल
बाबतीत स्कायफोर्स एक उत्तम सिनेमा आहे. संगीताच्या बाबतीत मात्र 1-2 ट्यूनफुल गाणी सोडली बी प्राकची वगैरे तर काही फारशी जान नाही. एकंदरीत एक सत्यकथा, एक शौर्यकथा जी पडद्यावर सांगणे गरजेचे होते ती 2 तासांच्या अगदी अत्यल्प लांबीत आणि बऱ्यापैकी गुंतवून ठेवणाऱ्या इफेक्टिव्ह स्टाईलने सांगितली गेली आहे. काही निगेटिव्ह गोष्टी दुर्लक्षित केल्या तर स्कायफोर्स एकदा बघण्यासारखं आहे. मी याला अबोव्ह ॲव्हरेज म्हणेल आणि आउट ऑफ 5 याला देईल 2.5 स्टार्स. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा स्कायफोर्सचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.